सीईटीचा अभ्यास कुणाचाच कधीच 100% कंप्लीट होत नाही. व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे वाक्य तुम्हाला मी सांगतोय. असा एकही स्टुडंट नाहीये की ओके माझं सीईटीचं सगळं झालंय आता मी निवांत राहणार. नाही रे, जेवढं करेल तेवढं कमीच असतं. त्यामुळे तुम्ही या स्टेजला तो मनातून विचार काढून टाका. माझं 60%, 70%, 80%, 50%च अभ्यास झाला असं तुम्ही जेव्हा कॉमेंटमध्ये लिहिताय ना, हे चुकीचं आहे. झालाय ना तुमचा अभ्यास? ओके. मग आता लास्ट मोमेंट, लास्ट डे. आता जेणेकरून उद्या परवाच तुमचा पेपर असेल, तर काय करायला पाहिजे हे मी इथं डिस्कस करणार आहे अतिशय थोड्या वेळात. ओके. मग चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. ओके. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर नक्की करा. पहिला पॉइंट काय की पहिली गोष्ट म्हणजे जेवढं केलंय तेवढंच रिवाइज करायचंय. तेही पूर्णपणे रिवाइज होणार नाही. पहिली गोष्ट पूर्णपणे रिव्हिजन सुद्धा होणार नाहीये. मग या स्टेजला जे टॉपिक अगदी परफेक्ट आहे त्याला हात सुद्धा लावू नका. हो य फॉर एक्झाम्पल समजा मला लॉजिक येतंय, राहू दे त्याच्यात वेळ घालवू नका. मला जर सांगतो तुम्हाला केमिकल कायनेटिक्स परफेक्ट येतोय, त्याची रिव्हिजन सुद्धा करू नका. सर रिव्हिजन केलं नाही तर आठवेल कसं काय? आठवणारच आहे हे लक्षात घ्या, आठवणार आहे. बर, दी मोस्ट इम्पॉर्टंट सूचना की शेवटच्या 2 दिवसात नवीन काय करायचं नाहीये. तुम्हाला कोणतरी सांगेल अरे हे सोपा टॉपिक आहे कशाला ठेवलायस करून टाक. नाही आता राहू दे आता लास्ट मोमेंटला किती सोपा टॉपिक असेल आणि तुम्ही अगोदर तो स्किप केला असेल, आता त्याला हात लावायचा नाही. कोणतरी तुम्हाला म्हणेल अरे हे 2 टॉपिक तू केले नाहीस पण त्यालाच हायर वेटेज आहे. असू दे आता, नवीन काहीही करायचं नाहीये हे लक्षात घ्या. आणि दी मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला सांगतो, एक्झाम मध्ये गेल्यानंतर कितीही तुम्हाला फिजिक्सचा पहिला प्रश्न सोपा वाटू दे, बाळांनो कितीही पहिला प्रश्न सोपा वाटू दे, नाही तुम्ही डायरेक्टली बघा 1 to 100 जर क्वेश्चन्स असतील फिजिक्स केमिस्ट्रीचे मिळून, पहिले 50 प्रश्न फिजिक्सचे असतील, तुम्ही ते डायरेक्टली 51 कडे जम्प करा. होय. आणि 51 जर सोल्युशनचं न्यूमेरिकल असेल, तुम्हाला येतंय सोल्युशनचं न्यूमेरिकल, तेच पहिला आलंय, स्किप करायचंय. येतंय तरी स्किप करायचं आहे हे लक्षात घ्या. दुसरी दी मोस्ट महत्वाची सूचना, रफ पेपर. ओके. मला माहित नाही असं का वागतात ते, पण ते एक्झामिनर सुपरवायझर जे असतात ना तुमच्या हॉलमध्ये, ते रफ पेपर द्यायलाच कंजूशी करतात भावानो. मला दरवर्षीचा अनुभव आहे. मुलं मागतात हे इथं करते ना, काय इश्यू आहे का त्यांना हिशोब द्यायला लागतो कुणास ठाऊक, की एवढे पेपर वापरले तेवढे पेपर वापरले. सांगतो रफ पेपर कमी मिळतात, हक्कानं मागून घ्या. तिथं डिस्टर्बन्स तो मनात विचार सुद्धा आणू नका की म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं, तिथल्या तर रफ पेपर नको, मागून घ्यायचं लक्षात घ्या. टायमर तोही इम्पॉर्टंट आहे, टायमरकडे लक्ष ठेवायचं आहे. टाइम मॅनेजमेंट तुम्हाला माहिती असलं पाहिजे की फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर झाल्यानंतर तो ऑटो सबमिट होतो, परत रिओपन होत नाही. दरवर्षी शेकडो मुलांचा इश्यू होतो. लास्ट इयर एक मुलाचा मला कॉल आला होता, रडत होता कॉन्स्टंटली की माझे 70 क्वेश्चन राहिले. 30 प्रॉपर बरोबर आहेत, पण गेस करायलाच विसरला आणि मॅथ्स ओपन झाल्यानंतर पुन्हा फिजिक्स केमिस्ट्रीकडे जातोय, ओपन होत नाहीये लक्षात घ्या. बरं आता हे सगळं ठीक आहे, नॉमिनल गोष्टी आहेत. आता फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि मॅथ्स मी तुम्हाला सांगतो, तुमची पहिल्या अटेम्प्टमध्ये जी कॉम्पिटिशन आहे ना, ती फक्त आणि फक्त 10 to 15% मुलांबरोबरच. होय. 10 ते 15% मुलं, अजून 80, 90, 95% मुलं म्हणूया काय हरकत नाही. 90% मुलं अशी आहेत की ज्यांनी अजून पहिल्या अटेम्प्टला सिरियसली घेतलं नाही. मग याचा अर्थ पहिल्या अटेम्प्टला कमी मार्काला हायर पर्सेंटाईल मिळणार. दरवर्षी माझा अंदाज अगदी बरोबर ठरतोय आणि ह्या वर्षी पण बरोबर आहे, कारण मुलं बघतोय ना मी. या स्टेजला माझ्याकडे ऍडमिशन सुरू झाले जोरात सेकंड अटेम्प्टसाठी. मुलं म्हणतात राहू दे, पहिला अटेम्प्ट आम्ही तर सोडून दिला सर, त्यात काय होऊ शकत नाही. सेकंड अटेम्प्टला तुमच्याकडे क्लास लावायचा, ऑफलाईन ऑनलाईन. तुमच्या लक्षात आलं मी काय सांगतोय ते. या स्टेजला तेव्हा तशी बरीचशी मुलं आहेत, पण जी आहेत 10%, हा आकडा सुद्धा मोठा आहे. म्हणजे 10% मुलं तर 40-50 हजार मुलांबरोबर आपल्याला कॉम्पिटिशन आहे. ओके. आणि त्यात टॉप 1000 मध्ये यायचंय. टॉप 1000 मधल्या मुलांचं पर्सेंटाईल 99.9 प्लस असतं. होय बाळानो, होय. मग तिथे यायचंय आपल्याला, ते टार्गेट आहे आपलं. मग अशा वेळेस सांगतो, पहिली गोष्ट केमिस्ट्री पासून सुरुवात करायची. दुसरी महत्वाची गोष्ट की पहिल्या दीड तासानंतर मॅथ्स पुन्हा ओपन होणार. पहिल्या दीड तासानंतर जेव्हा मॅथ्स ओपन होणार आहे, मला ऍट एनी कॉस्ट फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर 1 तास 25 मिनिटात तुमचा क्लिअर पाहिजे. पुढची 5 मिनिटं मॅथ्स सुरू व्हायच्या अगोदर मला थोडीशी शांतता हवी आहे.
तुमचं मन शांत पाहिजे. नाही तर तुम्ही सोडवतोय 5 प्रश्न झाले पटकन आणि तो ऑटो सबमिट होतो, मॅथ्स ओपन होतो. मग क्षणभर गोंधळल्यासारखं होतं. लक्षात घ्या, माझी ही सूचना ऐका. अतिशय, अतिशय महत्वाचा पॉइंट मी तुम्हाला सांगितलाय, की मला 5 मिनिटाचा ब्रेक हवाय. होय. त्या 5 मिनिटांना ना मॅथ्सचे अटेम्प्ट करताना सगळा मूड तुमचा एकदम परफेक्ट होऊन जातो. नाहीतर अचानक मॅथ्स सुरू झाल्यावर असं मनात राहतं. मी तुम्हाला सांगतो की राहतं. एका मुलाचे 10 प्रश्न अटेम्प्ट करायचे राहिले फिजिक्स, केमिस्ट्रीचे. गेस करायला पण वेळ मिळाला नाही, ऑटो सबमिट झालं. मनात तणाव राहिला ना, अरे माझे 10 प्रश्न राहिले आणि त्याचा इफेक्ट मॅथ्सवर होतो रे बाळांनो. त्यामुळे माझं ऐका, 1 तास 25 मिनिटातच फिजिक्स, केमिस्ट्री कव्हर करा आणि मग तुम्ही मॅथ्सकडे या. आणि मॅथ्समध्ये सुद्धा, मॅथ्समध्ये आता थांबा, तुम्हाला जायचंच आहे पेपरला. मग मॅथ्समध्ये तुम्ही लक्षात घ्या, की 50 प्रश्नापैकी ऑलमोस्ट 40 क्वेश्चन्स तर टेक्स्टबुक मधले ऍज इट इज असणार आहेत. ओके, टेक्स्टबुक मधले. तुम्ही कुठलंही अनालिसिस बघू नका. इझी, मीडियम, हार्ड किती क्वेश्चन्स असतात. ज्याचा अभ्यास जसा असेल त्यानुसार त्याला ते प्रश्न सोपे अवघड वाटणार आहेत. माझं वाक्य पटलं तर व्हिडिओ लाईक करा. मला सांगा, एक अतिशय सोपा प्रश्न तुम्हाला देतो मी. आता अतिशय सोपा प्रश्न तुमच्या समोर मी लिहितोय. मी असं लिहितोय, tan 20 इंटू tan 80 इंटू cot 50 इंटू cot 50 ची व्हॅल्यू किती? मी एका सेकंदात सांगतो √3. तर माझ्याकडे शॉर्टकट आहे. माझ्याकडे शॉर्टकट आहे. शॉर्टकट पुस्तकातलाच आहे, आपल्या पुस्तकातलाच आहे. न्यूमेरिक सुद्धा पुस्तकातलंच आहे. मी काय करणार फक्त, की cot 50 चं tan मध्ये कन्व्हर्ट करणार. चला, हे tan 20 आहे. हे tan 20. cotचं tan केलं तर 90 मायनस 50 म्हणजे 40 येणार. हे tan 80 आहे. मग माझा शॉर्टकट कुठला माहित आहे का? हा शॉर्टकट आहे, की सांगतो व्यवस्थित लिहितो बरं का. मला सांगणं सगळं गरजेचं आहे म्हणून लिहितोय मी, की साइन ए इंटू साइन 60 मायनस ए इंटू साइन 60 प्लस ए, याची व्हॅल्यू असते 1/4 इंटू साइन 3a. बर, जर मी कॉस घेतलं तर त्याचा शॉर्टकट असतो 1/4 इंटू कॉस 3a. म्हणजे कुणाचा शॉर्टकट? कॉस ए इंटू कॉस 60 मायनस ए इंटू कॉस 60 प्लस ए. आता मी तुम्हाला जाणून बुजून हे 2 फॉर्म्युले दिलेत बरं का, पण त्याच्यानंतर मला विचारायचं आहे, tan ए इंटू tan 60 मायनस ए इंटू tan 60 प्लस ए चा फॉर्म्युला काय येणार? मुलं सांगतात 1/4 tan 3a. इथं 1/4 1/4 1/4 नाही रे. tan काढण्यासाठी साइन अपॉन कॉस करावं लागेल. साइन अपॉन कॉस करावं लागेल. मग रेशो घेताना 1/4 ला 1/4 कॅन्सल आणि tan 3a होणार. आणि बाळांनो ऐका, या व्हॅल्यू फिक्स आहेत. या व्हॅल्यू फिक्स आहेत. बघा ना, ए तुमचा 20 म्हणजे ए असं इमॅजिन करा. इथे 20 ची व्हॅल्यू, एची व्हॅल्यू 20 टाका. 60 मायनस 20 40. 60 प्लस 20 80. आलं का? मग याचा फॉर्म्युला, याचा आन्सर काय? tan 3 इंटू ए. ए आपला 20 होता. 20 इंटू 3 60. tan 60 √3. अरे पण तुला जर हे शॉर्टकटच माहित नसतील तर तू म्हणणार हार्ड प्रॉब्लेम, जेई लेवलचा प्रॉब्लेम. तर कुणाचंही अनालिसिस ऐकू नका, की शिफ्ट इझी, मीडियम, हार्ड. तसं नाही. तुम्ही अभ्यास केलाय ना, शिफ्ट ती इझी आहे, तुम्हाला प्रश्न सोपा जाणार आहे. तर तुम्हाला मला मॅथ्स बद्दल काय सांगायचं आहे? शांतपणे ऐका. काय सांगायचंय, की मॅथ्स मध्ये 1 to 50 पैकी टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम आहेत, पण ते पण इझी, मीडियम, हार्ड आहेत. तुम्ही जेईचा विचारच करू नका. जेई लेवलचे ऍज इट इज जेई मधले 4 to 5 क्वेश्चन, नाही तर 10 क्वेश्चन येऊ देत. येऊ दे जेई मधले 10 प्रश्न. 40 तर पुस्तकातले येतील. 40 पैकी तुम्ही 30 तर अटेम्प्ट कराल. 60 मार्क मॅथ्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये 40 मार्क. त्याच्या पाठीमागचं कारण आहे वायवा सिरीजचे जास्तीत न्यूमेरिकल लेक्चर तुम्ही अटेंड केलेत. आणि फिजिक्स मध्ये 15 जरी पडले तरी 115 म्हणजे 96 टू 98 पर्सेंटाईल. हाय, होय, होय. पण इथं अजून वाढले तर पर्सेंटाईल अजून पुढे जात आहे. पण मॅथ्स मध्ये एवढं आणणं कष्ट आहेत, कष्ट आहेत. लक्षात घ्या, घ्या कष्ट तुम्ही. मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट लास्ट डे स्ट्रॅटेजी काय? नवीन काय करायचं नाहीये. मन शांत ठेवायचंय. मन शांत ठेवायचंय. तणाव कुठला घ्यायचा नाहीये. अभ्यास तुमचा जेवढा झालाय ओके, ओके, त्याचीच रिव्हिजन करायची आहे. त्यातही ज्या टॉपिकला गरज आहे त्याची रिव्हिजन करा. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला सांगतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचंय, फॉर एक्झाम्पल, की किचकट बायोमॉलिक्युल्स, लिंकेज, पण तुम्हाला सांगतो एलसी असले शॉर्टकट्स भरपूर आहेत. लक्षात घ्या, भरपूर शॉर्टकट्स आहेत. आणि ते शॉर्टकटचा वापर करा आणि एक्झाम्पल्स करा, युजेस करा, नोबेल गॅसचे युजेस करा. ओके, एक्झाम्पल करा. म्हणजे टिपिकल सॉलिड स्टेट मध्ये
पी टाईप सेमीकंडक्टर, एन टाईप सेमीकंडक्टरसाठी कोणत्या इम्प्युरिटी ऍड करायच्या आहेत, कोणत्या टाईपचे सॉलिड्स आहेत, हे सगळं तुम्ही रिवाइज करा. हे सगळं रिवाइज करा. बारीक छोटे छोटे पॉईंट रिवाइज करा. फिजिक्सचे फॉर्म्युले तुम्हाला जिथं भीती वाटते, अवघड वाटते, लक्षात नाही, असेच तेवढं फक्त रिवाइज करा. बाकीचं मी तुम्हाला सांगतो सगळं आठवतं परीक्षेत. सगळं आठवतं जर शांत राहिलो तर. आणि सगळं विसरतो आपण जर घाबरलो तर. घाबरायचं नाहीच आहे, लक्षात घ्या. येत नाही दिला स्किप करून. मी कितीतरी वेळा तुम्हाला दाखवलंय सारखं. मी नवीन कुठलाही स्टुडंट आला तर मी दाखवतो की अरे तू अटेम्प्ट असं कर, विचार करू नको, वेळ लागतो स्किप कर आणि पुन्हा मग आठव, त्याला आठवतं, लक्षात घ्या. त्यावेळेस आठवतं, जमतं. मग आता मला तुमच्याकडून पॉझिटिव्ह रिप्लाय हवाय. येस म्हणा, आम्ही करणार आहे जबरदस्त तयारी आणि आमचं टार्गेट एकच, सीओएपी. दुसरं कुठलं कॉलेज नकोच आहे. त्यासाठी मी एफर्ट घेणार आहे असं सांगा. ऑल द बेस्ट.